नमस्कार मित्रो. आज आपण फंक्शन्स ऑफ मनी म्हणजे पैशाची विविध कार्ये याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रो, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा किंवा करन्सी ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रकारच्या गरजांपासून शासनाच्या किंबहुना शासन संस्थेच्या विविध प्रकारच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, सर्वसामान्य जनता या सर्वांच्यासाठी पैसा ही एक महत्त्वाची बाब असते. तथापि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून पैसा म्हणजे खरेदी विक्रीचे माध्यम किंबहुना धनसंचय करण्याचे माध्यम यापेक्षा त्याला अधिक महत्त्व त्या ठिकाणी नसते. तथापि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता पैसा हे केवळ खरेदी विक्रीचे माध्यम किंवा धनसंचयाचे माध्यम नसून पैसा हा विविध प्रकारची कार्ये पार पाडत असतो. तर चला मग आज आपण या पैशाच्या विविध कार्यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. मित्रो, पैशाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रकारची कार्ये पार पाडत असतो, ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे प्रायमरी फंक्शन्स किंवा ज्याला आपण प्राथमिक कार्ये म्हणतो. दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी फंक्शन्स की ज्याला दुय्यम कार्य असे म्हटले जाते. आणि तिसरा प्रकार म्हणजे कंटिजेंट फंक्शन्स किंवा त्याला आपण इतर कार्ये किंवा उपयुक्तताविषयक कार्ये असे आपण त्याला म्हणू शकतो. यामधील पहिल्या कार्यामध्ये प्रायमरी फंक्शनमध्ये प्रामुख्याने 2 कार्यांचा समावेश होतो. एक म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज, मेजर ऑफ व्हॅल्यू, म्हणजेच विनिमयाचे माध्यम व मूल्यमापनाचे साधन. पहिलं कार्य मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजेच विनिमयाचे माध्यम. विनिमय म्हणजे एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देणे आणि घेणे, याला आपण विनिमय असे म्हणतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीस बाजारातून काही वस्तू व सेवा खरेदी करावयाच्या असल्यास पैसा अस्तित्वात येण्यापूर्वी एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेण्याची पद्धती सुरू होती, ज्याला आपण वस्तू विनिमय पद्धती असे म्हणत होतो. तथापि वस्तू विनिमय पद्धतीमध्ये 2 व्यक्तीच्या गरजा हा एकमेकाच्या प्रतिपूरक असतील तरच अशा प्रकारचा विनिमय होऊ शकत होता. मात्र आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये याला पर्याय काढण्यासाठी मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून करन्सी किंवा पैशाचा उपयोग सुरू झाला. यामध्ये वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी पैसा हे माध्यम म्हणून उपयोगात आणलं जाऊ लागलं, की ज्यामध्ये पैसे देऊन वस्तू खरेदी करणे किंवा पैसे देऊन विविध प्रकारच्या सेवांचा वापर करणे यासारखी पद्धती सुरू झाली. यामध्ये पैसा ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. म्हणजेच आज जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण मार्केटमध्ये जाऊन आपणास हव्या असणाऱ्या विक्री योग्य वस्तू की ज्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत अशा वस्तू किंवा सेवांची खरेदी करू शकतो. हेच पैशाचे जे कार्य आहे त्याला आपण मीडियम ऑफ एक्सचेंज किंवा विनिमयाचे कार्य असे आपण म्हणतो. दुसरे कार्य म्हणजे मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मूल्यमापनाचे साधन. मूल्यमापन म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किंवा त्याला आपण मूल्य सर्वसाधारणपणे म्हणू शकतो, की ज्याचं मापन करण्यासाठी एक स्टँडर्ड मीडियम म्हणून त्या ठिकाणी पैशाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू असतील, शेतीमधून उत्पादित केलेल्या वस्तू असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील, त्याचे स्टँडर्ड मूल्य मोजण्यासाठी पैशाचा उपयोग केला जातो. आणि म्हणून याला युनिट ऑफ अकाउंट असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते, की ज्याच्या आधारे आपण वस्तूची किंमत ही सांगू शकतो. उदाहरणार्थ पेन 10 रुपयाला आहे, याचा अर्थ त्या पेनचे व्हॅल्यू म्हणजे त्याचे मूल्य 10 रुपये इतके आहे हे आपण केवळ या चलनामुळे किंवा या पैशामुळे व्यक्त करू शकतो. तर हे पैशाचे 2 महत्त्वाची प्राथमिक कार्ये आहेत. त्यानंतर पैशाची दुय्यम कार्ये जर आपण पाहिली तर त्यामधील पहिलं कार्य आहे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स. डिफर्ड पेमेंट म्हणजे विलंबित देणी. म्हणजेच एखादी वस्तू आत्ता खरेदी करणे व त्याचं मूल्य कालांतराने अदा करणे किंवा एखादी सेवा आत्ता वापरणे व त्याचं पेमेंट किंवा त्याचं मूल्य कालांतराने अदा करणे, याला आपण डिफर्ड पेमेंट किंवा विलंबित देणी देण्याची पद्धती असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कामगार काम करतात, मात्र त्याला 1 तारखेचा पगार हा पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला मिळत असतो. त्याचबरोबर 25 तारखेचा पगार येत्या महिन्याच्या
1 तारखेला मिळत असतो, म्हणजे याच्यामध्ये कालावधी असतो. यालाच आपण डिफर्ड पेमेंट असे म्हणतो. हे डिफर्ड पेमेंट करण्यासाठी म्हणजेच विलंबित देण्यासाठी पैसा हे एक माध्यम असते. यापूर्वी जेव्हा पैसा ही वस्तू अस्तित्वात नव्हती की त्यावेळेला वस्तूच्या स्वरूपात अशा प्रकारची देणी भागवण्याचे कार्य केले जात होते. हे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणून पैशाचे महत्व लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरे कार्य म्हणजे स्टोर ऑफ व्हॅल्यू, की ज्याला आपण मूल्य संचय किंवा धनसंचय असे म्हणू शकतो. व्यक्ती मूल्य संचय किंवा धनसंचय करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांचा उपयोग करत असते. तथापि यामधील सर्वोत्तम माध्यम म्हणजे पैसा हे मानले जाते. याचे कारण म्हणजे पैशामध्ये रोखता किंवा तरलता, तात्काळ खरेदी शक्तीचा गुणधर्म हा अधिक मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजेच धनसंचय करण्यासाठी सोने, चांदी, जमीन, वेगवेगळ्या प्रकारच्या इतर प्रॉपर्टीची माध्यमे या सर्वांमध्ये स्टोर ऑफ व्हॅल्यू करता येते, म्हणजे मूल्य संचय करता येतो. परंतु त्याचा तात्काळ वापर करता येणे शक्य नसते. मात्र पैशामध्ये मूल्य संचय किंवा धनसंचय केलेला असेल तर त्याचा तात्काळ वापर करता येणे हे शक्य असते, आणि म्हणून पैसा हे मूल्य संचयाचे एक उत्तम माध्यम मानले जाते. त्याचबरोबर ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मूल्य हस्तांतरण करणे किंवा स्थलांतरण करण्यासाठीचे एक माध्यम म्हणून देखील पैशाचा अधिक मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. म्हणजेच एका ठिकाणांची मालमत्ता दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करायची असेल, त्याचबरोबर स्थलांतरित करावयाची असेल तर त्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून पैशाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची मालमत्ता किंवा घर, जागा, जमीन जुमला एखाद्या विशिष्ट शहरामध्ये, मात्र त्याला त्याची विक्री करून दुसऱ्या शहरामध्ये जमीन किंवा घर खरेदी करता येणे शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये पैसा हे माध्यम म्हणून उपयोगी पडत असते. म्हणजेच मूळच्या ठिकाणची प्रॉपर्टी विकून त्याचं रूपांतर तो पैशामध्ये करतो आणि त्या पैशाच्या सहाय्याने दुसऱ्या अपेक्षित ठिकाणी पुन्हा त्याची खरेदी करत असतो. याला आपण ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू असे म्हणू शकतो. त्यानंतर पैशाचा कार्याचा तिसरा प्रकार म्हणजे कंटिजेंट फंक्शन्स. कंटिजेंट फंक्शन्स मध्ये जर आपण पाहिलं तर पहिला प्रकार जो येतो तो म्हणजे डिव्हिजन ऑफ नॅशनल इन्कम. यामध्ये नॅशनल इन्कम म्हणजे एका विशिष्ट देशामध्ये एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये निर्माण केलेले उत्पन्न किंवा उत्पादन, याला आपण नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. त्याचे वितरण व वाटप देशामधल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांच्याकडे होत असते, ज्यामध्ये श्रम करणारे श्रमिक किंवा कामगार, भांडवल पुरवठा करणारे भांडवलदार किंवा गुंतवणूकदार, जमिनीचं सप्लाय करणारा किंवा खंडाने वापरायला देणारे जमीनदार, की ज्यांना खंडाच्या स्वरूपात त्याचे उत्पन्न मिळत असते, व उत्पादकांना नफ्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असते. हे उत्पन्न वाटप करण्यासाठीच एक उत्तम माध्यम म्हणजे पैसा आहे. म्हणजे जेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता की तेव्हा शेतकऱ्यांनी शेतीत उत्पादन केलेला माल हा त्या ठिकाणी भांडवलदार, श्रमिक किंवा मजूर यांना द्यावा लागत होता. मात्र याऐवजी नॅशनल इन्कमचे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आता पैसा हे उत्तम माध्यम उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबर पुढचं कार्य म्हणजे बेसिस ऑफ क्रेडिट. क्रेडिट म्हणजे पतनिर्मिती किंवा ज्याला आपण क्रेडिट क्रिएशन असे म्हणतो. बँकिंग संस्था खूप मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करत असतात. पतनिर्मितीचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की जेव्हा बँकिंग संस्थांच्याकडे 100 कोटी रुपयाच्या ठेवी येतात तेव्हा बँकिंग संस्था 300 कोटी रुपयाचा, 400 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करतात. अर्थात याला मल्टिपल क्रेडिट क्रिएशन असे म्हटले जाते आणि हे केवळ बँकिंग संस्था करू शकतात. यासाठी एक तांत्रिक प्रोसिजर आहे की तीही आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणे आवश्यक आहे. तथापि या मुख्य व्याख्यानाचा हेतू ही प्रक्रिया समजून सांगणे नाहीये, त्यामुळे आपण तो भाग टाळून केवळ त्या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये पैसा हा कसा त्या ठिकाणी आधारभूत ठरतो ते समजून घेणार आहे. जेव्हा बँकिंग संस्थांना असा कर्ज पुरवठा करावयाचा असतो तेव्हा त्यांना रोख स्वरूपातील ठेवींची आवश्यकता असते, कारण बँकिंग संस्थांच्याकडे जेवढ्या मोठ्या प्रमाणात रोख पैशाच्या स्वरूपात ठेवी येतील त्याच्या अधिक प्रमाणात या बँका पतनिर्मिती करू शकतात. उदाहरणार्थ बँकेकडे 100 कोटी रुपयाच्या ठेवी आल्या असता बँका 300 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करू शकतील. मात्र बँकेकडे जर 500 कोटी रुपये आले तर कदाचित बँकिंग संस्था 1500 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा करू शकतील. म्हणजेच जेवढ्या मोठ्या प्रमाणात हा पैसा बँकांच्याकडे वाढत जाईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या पतनिर्मिती करू शकतील आणि म्हणून असे म्हटले जाते की पैसा हा पतनिर्मितीच्या प्रक्रियेचा आधारभूत घटक आहे. त्याचबरोबर चौथे कार्य म्हणजे लिक्विडिटी टू वेल्थ, म्हणजेच मालमत्तेमध्ये
तरलता निर्माण करून देण्यासाठीचे माध्यम. आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या स्वरूपात आपण मालमत्ता धारण करत असतो, की ज्यामध्ये शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, इन्शुरन्स पॉलिसीज, म्युच्युअल फंड, जमीन, घर, सोने चांदी यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या मध्ये आपण मालमत्ता किंवा संपत्ती धारण करत असतो. परंतु जेव्हा आपणास त्याचे रूपांतर खरेदी शक्तीमध्ये करावयाचे असते, रोख पैशामध्ये करावयाचे असते, तेव्हा पैसा हा घटक त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरत असतो, की ज्याच्या आधारे आपल्याला खरेदी शक्ती मिळवता येणे शक्य असते. आणि म्हणून असे म्हटले जाते की पैसा हे एक असं माध्यम आहे की ज्याचा उपयोग करून आपण मालमत्तेमध्ये रोखता निर्माण करू शकतो. त्याचबरोबर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून या पैशाचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे मार्जिनल युटिलिटीचे कॅल्क्युलेशन करणे. मार्जिनल युटिलिटी म्हणजेच जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा त्यासाठी आपण खर्च करत असतो, तेव्हा त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे म्हणजेच मिळणारे समाधान आहे, याचं मापन करण्यासाठी आपण खर्च केलेला पैसा आणि मिळालेले समाधान याच्या आधारे आपण सीमांत उपयोगिता किंवा मार्जिनल युटिलिटीचे मोजमाप करत असतो. उदाहरणार्थ, मी 5 रुपये खर्च केले आणि त्याच्यापासून मला जी वस्तू मिळाली त्यापासून मिळणारे समाधान हे मी खर्च केलेल्या पैशाच्या बरोबर आहे, त्यापेक्षा कमी आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे याचं मोजमाप करण्यासाठी देखील म्हणजेच मार्जिनल युटिलिटीचे मोजमाप करण्यासाठी मी शेवटचा खर्च जो केला किंवा शेवटचा रुपया जो खर्च केला त्याच्यापासून मला किती उपयोगिता मिळाली याचे मोजमाप करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग हा होत असतो. किंबहुना संतोषाधिक्य मोजमाप करण्यासाठी देखील या पैशाचा उपयोग केला जात असतो. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची पैशाची महत्वाची कार्ये या अर्थव्यवस्थेमध्ये असतात. ते आपणास या संपूर्ण चार्टवरून त्या ठिकाणी लक्षात येईल. धन्यवाद.